नमस्कार मित्रांनो, सुलभास कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या तुम्ही सोशल मीडियावरती एक व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. एक छोटासा पेंग्विन आपल्या हजारो सोबत्यांना सोडून अन्नाचा साठा असलेल्या समुद्राकडे न जाता एकाकीपणे बर्फाळ डोंगराच्या दिशेने चालू लागतो. लोक त्याला कॅप्टन पेंग्विन म्हणत आहेत. कोणी त्याला बलिदान म्हणतंय तर कोणी म्हणतंय की तो आपल्या वेदना लपवण्यासाठी निघून गेलाय. पण या पेंग्विनची खरी आणि वैज्ञानिक गोष्ट काय आहे, आज आपण तेच जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तसा खूप जुना आहे. 2007 मध्ये इन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड नावाच्या डॉक्युमेंटरीसाठी शूटिंग करत असताना दिग्दर्शक वर्नर हर्झॉग यांनी हा पेंग्विन पाहिला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांना त्यांनी विचारले, हा पेंग्विन उलट्या दिशेने का जातोय? आपण त्याला वाचवू शकत नाहीत का? तेव्हा शास्त्रज्ञांनी जे सांगितलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. विज्ञानानुसार हा पेंग्विन दिशा भरकटलेला असतो. पेंग्विनमध्ये कधीकधी डिसओरिएंटेशन नावाची स्थिती निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचं तर तो आपला मार्ग विसरतो. त्याला समोर मृत्यू दिसतोय, तिथे खायला काहीही नाही हे माहीत असूनही तो थांबत नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की जर आपण त्याला पकडून पुन्हा कळपात आणून सोडलं तरीही तो पुन्हा त्याच डोंगराकडे वळतो. जणू काही त्याच्या मनानं ठरवलंय की आता त्याला या जगातून रजा घ्यायची आहे. हा व्हिडिओ आजच का व्हायरल होतोय? कारण आजच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःला त्या पेंग्विनच्या जागी पाहतोय. कधीकधी आपल्यालाही गर्दीत राहून एकटं वाटतं. कधीकधी सर्व काही असूनही शांतपणे कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतं. लोकांनी या पेंग्विनला एका अशा योद्ध्याचं रूप दिलं आहे जो कोणालाही त्रास न देता आपला मार्ग स्वतः निवडतो. मित्रांनो, तो पेंग्विन तिथे पोहोचला की नाही हे कोणालाच माहिती नाही. पण त्यानं आपल्याला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे कधीकधी जगाच्या विरुद्ध दिशेला जाण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. तुम्हाला या पेंग्विनची गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या सुलभास कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.